2 वर्ष झालीत मला माझ्या पर्मनंट आयब्रोज करून आणि मी आत्ता तुमच्यासमोर जी बसली आहे ना, कुठलाही मेकअप नाही लावलेला, म्हणजे स्किनला काहीच केलेलं नाही. आयब्रोमध्ये तर काहीच वापरलेलं नाही आहे. मी फक्त मस्कारा अप्लाय केला आहे, थोडंसं ब्लश अप्लाय केलं आणि लिपस्टिक अप्लाय केली आणि तुमच्यासमोर बसली आहे. आणि हे मला इनफ वाटतं आहे. म्हणजे माझ्या रोजच्या मेकअपमध्ये मला एवढं जर असेल तर माझं सॉर्टेड आहे. म्हणजे मला बस याच्यानंतर काहीच नको आहे. पर्मनंट आयब्रोजसाठी ना तुमच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत आणि मला माहिती आहे, कारण मी 2 वर्षापूर्वी जो व्हिडिओ टाकला होता पर्मनंट आयब्रोजचा, मी केला पर्मनंट आयब्रोज म्हणून, त्यावरती अजूनही मला भरपूर क्वेश्चन्स येतात, भरपूर प्रश्न विचारले जातात. बात तो सही है. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही करणार नाही आहे, कारण मला डोळ्याला नाही, ते थोडंसं इन्फेक्शन झालं की काय झालं माहीत नाही. कालपासून डोळा लाल झाला, त्यामुळे मला आज कुठलाही मेकअप नाही करायचा आहे. मग मेकअप नाही करायचा तर म्हटलं मग आज तुमच्याशी या विषयावरती आपण बोलूयात की तुमचे जे काही प्रश्न आहेत मायक्रो निडलिंगबद्दल, त्याच्या शंका कुशंका, भीती आणि प्रश्न असे बरेच काही काही आहेत. कारण 2 वर्षांनी पूर्वी केला होता, 2 वर्षापूर्वी मी हा व्हिडिओ केला होता, तो मी पोस्टही केला होता. त्याच्यावरती मला खूप सारे प्रश्न अजूनही विचारले जातात किंवा अजूनही DM करून विचारले जातात की ताई हे कसं, ताई ते कसं, किंवा हे केल्यानंतर ते राहतं का, किती दिवस राहतं, किती वेळानंतर परत करायला लागतं, आणि वाईट दिसतंय ते, घाण दिसतंय ते, असं बरंच काही काही आहे. तर ह्या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण बोलणार आहोत. त्यामुळे तुमचं चहा, कॉफी, स्नॅक्स काय तुम्हाला घेऊन बसायचं बसा. मे बी व्हिडिओ मोठा होऊ शकतो आणि अनकट व्हिडिओ करणार आहे मी, त्यामुळे बोलतच जाणार आहे. तुम्ही तुमचे प्रश्नच काही आहेत की जे मी नोट डाऊन करून घेतलेले आहेत, त्यांना 1 बाय 1 उत्तरही देणार आहे. आणि 2 वर्षात मला हे करून फायदा झाला की नाही झाला, मी तुम्हाला ते रिकमेंड करेल की नाही करेल, हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बाकीची बडबड न करता आपण स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. लेट्स गेट स्टार्टेड. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधीच मी तुम्हा सगळ्यांना हे सगळं क्लिअर करते की हे कंपल्सरी नाही आहे. म्हणजे हे एक मी माझ्यासाठी निवडलेलं, माझ्या आयुष्याचा तो एक चॉईस होता. कारण परमनंट गोष्टी कुठल्याही तुम्ही केल्यात, म्हणजे जसं की टॅटू असेल किंवा हे मायक्रो निडलिंग असेल, तर ह्या गोष्टी आयुष्यभर तुमच्यासोबत राहतात आणि ती खूप मोठी प्रोसेस असते. प्रोसेस मोठी म्हणण्यापेक्षा तिचा इम्पॅक्ट खूप लाँग टर्मपर्यंत असतो. पुन्हा जर त्याला तुम्हाला इझिली वाईप ऑफ नाही करता येत आयुष्यातनं किंवा लगेच काढून नाही टाकतात, त्यासाठी परत अजून एक प्रोसेस असते. त्यामुळे ह्या सगळ्याचा खूप विचार करून आणि त्याचे फायदे तोटे बघूनच तुम्हाला या सगळ्याचा निर्णय घ्यायचा आहे. हे मला म्हणजे मी हे खूप जाणीवपूर्वक तुम्हाला सांगते, कारण मी कुठलीही अशी गोष्ट प्रमोट नाही करत आहे की जी तुमच्यासाठी चांगली नाही आहे किंवा चुकीची आहे किंवा मग उगाचच करायची म्हणून ट्रेंडच्या नावाखाली तुम्हाला खपवायची, असं नाही आहे. आता मी मायक्रो निडलिंग किंवा मायक्रो ब्लिडिंग का केलं असेल तर त्याच्यामागे एक कारण होतं की माझा जुना व्हिडिओ किंवा जुना एखादा फोटो असेल तर मी इथे अटॅच करते की माझे आयब्रोज खूप पातळ होते. म्हणजे जर तुम्ही माझ्या केसांची पण डेन्सिटी पाहिली ना तर खूप पातळ आहेत. ते जेनेरिक आहे, माझ्या मम्मीचे पण खूप पातळ आहेत, माझे पण खूप पातळ आहेत. तर आयब्रोजचे जे केस होते ते खूपच जास्ती पातळ होते. ती एक गोष्ट होती. दुसरी गोष्ट, माझ्या दोन्ही आयब्रोजना ना इकडे कट होतं. लहानपणी धडपडल्यामुळं दोन्ही आयब्रोजना कट गेलेले होते. त्यामुळे जसजसं मी मेकअप इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवला किंवा म्हणजे जसं जसं समजायला लागली तसं मला जाणवायला लागलं की मला आयब्रोज फील केल्याशिवाय त्या तेवढ्या छान दिसत नाहीत. आयब्रोज फील केल्यानंतर माझा चेहरा सुंदर दिसतो किंवा ते एनहान्स म्हणजे करून मी छान प्रेझेंटेबल होऊ शकते असं मला वाटत होतं. आणि त्यानंतर रोज जेव्हा मला आयब्रोज फील करायला लागल्या त्यावेळी मला असं जाणवलं की याच्यावरती एक परमनंट सोल्युशन मला पाहिजे. कारण माझ्या आयब्रोज जास्तीच थिक होत्या आणि दरवेळी विदाऊट पेन्सिल किंवा विदाऊट आयब्रो प्रॉडक्ट मला बाहेर जायचं म्हटल्यानंतर थोडंसं हेजिटेट व्हायचं आणि मला असं वाटायचं की म्हणजे माझ्या आयब्रोज अशा सुंदर हव्यात म्हणून. आणि तेव्हाच मला या सगळ्या मायक्रो निडलिंग वगैरे याच्याबद्दल कळालं आणि म्हणून मी आयब्रोज माझ्या करून घेतल्या. आता ती माझी गरज होती आणि माझी आवड होती म्हणून. त्यानंतर 2 वर्षाच्या प्रवासामध्ये मी तुम्हाला सांगते की मला नंतर आयब्रोज करायला लागले असं नाही. म्हणजे जर तुम्ही जवळनं बघितलं तर हा जो स्पेस आहे ना, इथे केस येतात, इथे येतात. त्यामुळे तुम्ही जे थ्रेडिंग करता ते तुम्हाला करावंच लागतं, दरवेळी करावं लागतं. असं नाही की तुम्ही एकदा हे केलं तर केस वाढणारच नाहीत, आजूबाजूचे केस वाढतात. हे फक्त काय केलं आहे की जो शेप आहे त्याला शेप व्यवस्थित करून त्याच्यामध्ये पिगमेंट भरलं आहे, म्हणजे कलर भरला आहे, जेणेकरून ते तेवढंच स्पष्ट दिसेल. पण याचा अर्थ असं होत नाही की मला आयब्रोजच करायला लागत नाही. हो, मला आयब्रोज करायला लागतात. त्यातल्या त्यात याचा एक प्लस पॉईंट असा आहे की जरी मी वेगवेगळ्या सलूनमध्ये गेले किंवा वेगवेगळ्या पार्लरमध्ये गेले तरीही माझ्या आयब्रोचा जो शेप आहे तो चुकत नाही. कारण फक्त जो एक्स्ट्रा भाग आहे तिथलेच केस फक्त काढायला लागतात, त्यामुळे आयब्रो चुकायचं टेन्शन नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे माझा मेकअपमधला वेळ खूप कमी झाला. म्हणजे आयब्रो फील करण्यासाठी जो माझा वेळ जायचा रोजच्या मेकअपमध्ये म्हणा किंवा अगदी घाई गडबडीत फंक्शनल मेकअप वगैरे जरी असेल तरी आयब्रो फिलिंगमध्ये थोडा वेळ जातो आणि त्याच्यात माझे जास्तच पातळ होते त्यामुळे जास्तच वेळ जायचा. मग तो प्रोसेस टाईम जो आहे तो कमी झालेला आहे.
त्यानंतर मी 1 वर्षभरानंतर या आयब्रोजना टचअप दिलं होतं. त्याचा व्हिडिओ मी इथे शेअर करते. कारण प्रत्येकाच्या स्किन टाईपवरती आणि म्हणजे स्किन टाईपवरतीच मोस्टली ठरतं की पिगमेंट किती राहील किंवा किती टिकेल. म्हणजे जर माझं जसं माझी ड्राय स्किन आहे, तर माझ्या स्किनवरती केल्या पण जो पिगमेंट पकडला ना, तो खूप डार्क पकडला. त्या तुलनेत ऑइली स्किनवरती तो पटकन ग्रॅप पण होत नाही आणि पटकन फेड पण होतो. म्हणून जेव्हा मी पहिल्यांदा आयब्रोज केल्या होत्या मी डार्क ब्राऊन कलरमध्ये. पण ते पिगमेंट ॲज इट इज माझ्या स्किनने पकडल्यामुळे ते खूप डार्क कलरमध्ये दिसायला लागलं. आणि जेव्हा तुम्ही करता तेव्हा इनिशियली तर ते आठवडा 2 आठवडा जास्त डार्क दिसतं. बट माझी ही कंप्लेंट नाही आहे. ते माझ्या अपेक्षेपेक्षा थोडंसं जास्त डार्क दिसत होतं. बट ते समहाव नंतर मला सटल वाटायला लागलं. मला नंतर ते सूट व्हायला लागलं. पण जेव्हा आम्ही सेटिंग केलं होतं किंवा टचअप केलं होतं ना याला, तेव्हा मी त्या डॉक्टरांशी बोलले की मला थोडंसं लाईट पिगमेंट टाका. कारण लास्ट टाईम जे टाकलं होतं ते ब्लॅकिशकडेच जास्त जाते. मला थोडं ब्राऊन पाहिजे, कारण माझा कलर मोस्टली ब्राऊनमध्येच असतो. त्यामुळे मी ते प्रेफर केलं होतं. तुम्हाला दाखवते. माझा हा डोळा आहे बघा. इथलं जे पिगमेंट आहे ना, हे समोरचं, हे नंतर आम्ही टाकलं होतं. जे तुम्हाला दिसत असेल, हे थोडंसं ब्लॅक दिसतं आणि थोडंसं ब्राऊन असं दिसतंय हे वालं. तर हे नंतर ॲड केलेलं पिगमेंट आहे. तेवढं फक्त एक म्हणजे मी ते नव्हतं करायला पाहिजे. पिगमेंट चेंज नव्हतं करायला पाहिजे. ॲज इट इज पिगमेंटसोबत जायचं होतं. पण हा माझाच कॉल होता. त्यामुळे मला त्याबद्दल असं कंप्लेंट नाही आहे. त्यामुळे 2 वर्षाचा जो काही प्रवास होता तो खूप सुंदर होता. खूप छान वाटलं मला आयब्रोज करून. म्हणजे मी कधी अगदी झोपेतनं उठले तरी मला असं वाटतं की मी क्यूटच दिसते असं. सुकून का नाम सुना है? हाय हाय, इतना सुकून. आणि आता तुमचे काही प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांना मी उत्तरं देते. एका मैत्रिणीने माझ्या त्या व्हिडिओला कमेंट केलेलं आहे की तुम्ही म्हणताय परमनंट आयब्रोज आहे आणि नंतर परत सांगताय की टचअप पण करायचं आहे. तर हे काय नक्की? तर ताई, परमनंट आयब्रोज किंवा परमनंट मेकअपसुद्धा जो असतो ना, तो तुम्ही सजीव आहात, बरोबर? तुम्ही तुमच्या स्किनवरती, तुमच्या शरीरावरती एखादी गोष्ट केली की ती कालांतरानं फेड होते. म्हणजे पूर्णपणे जात नाही. जसं हे पूर्ण जात नाही, पण ते फेड होतं. आणि जर त्यातल्या त्यात तुमचं स्किन टाईप वेगवेगळं असेल, स्किन टाईपनुसार त्याची डेन्सिटी किंवा त्याची विजिबिलिटी कमी जास्त अशी असू शकते. मग त्याला ऑप्शन म्हणून तुम्हाला टचअप करायला लागतं. जसं तुम्ही समजा एक्सटेन्शन केले, जसं नॅचरल ग्रोथ होते नखाची, तसं तुमचं एक्सटेन्शन पुढे सरकत जातं. मग त्याला तुम्हाला रिफिल करायला लागतं किंवा ते रिमूव्ह करून दुसरं करायला लागतं. जसं तुम्ही परमनंट हेअर कलर करता, जसं तुमचं केस वाढतो तसं तो कलर खाली उतरतो. जसं आता बघा, हा मी कलर केला आहे, हा एवढी माझी नवीन ग्रोथ आहे, तर ते खाली उतरलं आहे. सेम तसंच असतं. परमनंट मेकअप म्हणजे काय? आयुष्यभर त्याचा अंश राहतोच, काही ना काहीतरी राहतं. पण जसं केल्या ते दिसते तसंच आयुष्यभर राहील असं नाही. परमनंट म्हणजे आयुष्यभरासाठी नाही. त्याला तुम्हाला रिफिल करणं, टचअप करणं गरजेचं आहे. दुसरा तुमच्याकडनं खूप मोस्टली कॉमन कमेंट केलेला प्रश्न असा आहे की हे खूप कॉस्टली आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणचं एक्सपर्टीज, प्रत्येक ठिकाणचं ॲम्बियन्स आणि प्रत्येक ब्रँडचं स्वतःचं एक कॅल्क्युलेशन असतं कुठल्याही गोष्टीची प्राईस ठरवण्यासाठी. म्हणजे बऱ्याच मैत्रिणींनी असं पण कमेंट केलं की आमच्या इथं तर 3,000-5,000 पण होतं. तुम्ही जिथे सांगितलं किंवा केलं त्यांचे प्राइजेस खूप हाय आहेत. तर हे प्रत्येकाचा ब्रँडवरती डिपेंड करतं. त्याची स्पेशालिटी काय आहे, त्याने एज्युकेशन कुठनं घेतलेलं आहे, त्याचा अनुभव किती आहे, या सगळ्या गोष्टींवरती मॅटर करतं की त्यांच्याकडची कॉस्ट किती असणार आहे. आता जर तुमच्याकडे सेम क्वालिटीचं मी पुन्हा एकदा शब्द वापरते की सेम क्वालिटी, सेम एक्सपर्टीज आणि सेम हायजीन जिथे वापरलं जातं, तिथे जर तुम्हाला प्राईस डिफरन्स वाटत असेल तर तुम्ही नक्कीच तिकडे प्रेफर करू शकता. असं नाही की मी जिथे सांगितले तिथेच तुम्हाला करायला पाहिजे. तो एक रेफरन्स आहे. ज्यांनी माझं केलं, जे मला आवडलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि प्राईस डिफरन्स असू शकतो, कारण प्रत्येकाचं एरिया वाईज पण असतं, प्रत्येकाचं स्वतःचं एक कॅल्क्युलेशन असतं. त्याप्रमाणे तुमच्या खिशाला परवडणारं किंवा तुमच्या बजेटमध्ये बसणारं सर्व्हिस तुम्ही घेऊ शकता. तिसरी गोष्ट, हे केल्यानंतर दुखतं का? ॲक्च्युली ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी ऑलरेडी दिलेली आहेत, पण तरीही प्रश्न विचारले जातात म्हणून मी हा वेगळा व्हिडिओ बनवते आहे. केल्यानंतर दुखतं का? तर हो, केल्यानंतर किंवा करतानासुद्धा दुखतं. नमिंग क्रीम लावलं जातं, थोडीशी ती जागा बधीर पण केली जाते, पण स्टील गोंधन काढताना किंवा टॅटू काढताना जसं दुखतं मुंगी चावल्यासारखं, तसंच हे करतानासुद्धा दुखतं. आता अजून एक प्रश्न विचारला जातो की केस लावले जातात का? तर नाही. मी जे केलं आहे त्या प्रोसेसमध्ये केस नाही लावलेत. गोंधनासारखे किंवा टॅटूसारखे स्ट्रोक दिलेत आणि रिफिल केलं आहे. म्हणजे थोडंसं पावडरिंग, त्याचे 2-3 प्रकार आहेत. म्हणजे फक्त स्ट्रोक आहे किंवा शेडिंग आहे किंवा पावडर शेडिंग आहे. तर मी त्याचे 2 कॉम्बिनेशन मिक्स केले. जसं तुम्हाला दिसत असेल की पुढे मी फक्त स्ट्रोक ॲड केलेत आणि इकडे ना त्याला थोडं फिल केलं, म्हणजे शेडिंग केलेलं आहे. तर मग जेव्हा तुम्ही असं कॉम्बिनेशन घेता तेव्हासुद्धा तुमची प्राईस व्हॅरी होत असते. अजून बऱ्याच
बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की हे हार्मफुल आहे का किंवा हे नंतर वाईट दिसतं का? तर असं नाही आहे. म्हणजे मला तरी मला तरी आलेला अनुभव जो आहे ना ते हार्मफुल नाही वाटलं मला. हा करताना ते थोडं दुखलं तर तेवढं तो पेन बेअरेबल होता माझ्यासाठी. ज्या दिवशी केलं त्याच्या नेक्स्ट डे ते जरा जास्त सुजलं होतं आणि त्याच्यानंतर मग ते हळूहळू सूज ओसरत गेली आणि तो जो डार्कनेस होता तो सुद्धा हळूहळू कमी झाला. पहिले 8 दिवस फक्त चेहरा धुताना थोडंसं मी म्हणजे धुतला नव्हताच, पुसूनच घेतला होता वाईपनं आणि त्याला ती जी क्रीम दिली होती पोस्ट केअरची ती घेतली होती. त्याने माझी नंतरची प्रोसेस अशी पेनफुल किंवा असं त्रासदायक अशी नाही वाटली मला. आणि जसं तो समजा आता 2 वर्ष झाली मला करून, तर 2 वर्षामध्ये मला असं ते वाईट कधीच नाही दिसलं किंवा असं नाही झालं की मला असं त्याचं दुःख झालं की मी का केलं. म्हणजे मी बरेच पाहते लोक असे की ज्यांनी केलं आहे आणि ते जाताना ना असं हिरवं असं काहीतरी दिसतं, म्हणजे सेम आपल्या टॅटूसारखं फेड ऑफ होतं ते आणि ते वाईट दिसतं. म्हणजे जे हिरवं पिगमेंट दिसतं ते वाईट दिसतं. पुन्हा एकदा सांगते, जर तुम्ही लोकल ठिकाणी उगाच कुठेतरी जिथे सर्टिफाईड डॉक्टर नाही आहेत किंवा ज्यांना त्याच्यातली परफेक्ट माहिती नाही आहे, स्किन क्लिनिक नाही आहे, तिथे जर हे सगळं केलं फक्त स्वस्तात कोणीतरी करून देतं आहे म्हणून, तर मग ते नंतर असं हिरवं वगैरे दिसू शकतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही कराल किंवा जेव्हा तुम्हाला करायचा असा कॉल घ्यायचा ना, तेव्हा हे नोटीस करा की जिथे तुम्ही जाणार आहे तो व्यक्ती खरंच तेवढा एज्युकेटेड आहे का, तेवढा एक्सपिरियन्स आहे का. आधीचे रिव्ह्यूज वाचा किंवा आधीच्या म्हणजे क्लायंटसोबत जर कम्युनिकेट करता आलं तर ते करून बघा. असं बऱ्याच गोष्टी आहेत. पहिलं एक तर परफेक्ट माणूस निवडणं खूप गरजेचं आहे. पुन्हा तुम्ही जे करताय ते खरंच तुमच्यासाठी गरजेचंच आहे का किंवा तुम्हाला ते करायचं आहे का. कारण केल्यानंतर जसं मी सांगितलं की मला ते माहिती आहे की ते आर्टिफिशियल आहे, सो कोणाकोणाला पटकन दिसू शकतं की ते डार्क दिसेल, काहीतरी केल्यासारखं वाटतंय, तर कोणीतरी कमेंट पण करणार की अरे हे काहीतरीच दिसतंय. तर तेव्हा तुमची म्हणजे पॉईंट क्लिअर पाहिजे की हे तुम्हाला पाहिजे होतं म्हणून तुम्ही केलं आहे आणि तुम्हाला ते आवडत आहे. या नोटवरती जर तुम्ही असाल तर काहीच फरक पडत नाही. आता पुढचा प्रश्न तुम्ही विचाराल की 2 वर्षानंतर रिॲलिटी चेक माझा काय आहे. तर मला आवडलं आहे, म्हणजे मला छान वाटतं आहे. इवन मला ना बऱ्याचशा जेव्हा मी अननोन ठिकाणी जाते किंवा ज्यांना माहीत नाही आहेत ना, मी आयब्रोज मायक्रो निडलिंग करून घेतलं आहे, तर त्यांच्याकडनं मला कमेंट आहे की तुमच्या आयब्रोज खूप सुंदर आहेत. तर मग मला ते छान वाटतं. पण मी लगेच सांगते पण की ते ओरिजिनल नाही आहेत, मी करून घेतलेले आहेत. आता याच नोटवरती अजून पण मला काही कमेंट किंवा असं काही काय म्हणतो आपण मेसेजेस येतात की वाईट दिसतंय ते, आर्टिफिशियल दिसतंय ते. तर हो, म्हणजे वाईट दिसण्याचा कॉल हा माझा आहे, कारण मी ते स्वतः केलेलं आहे. त्यामुळे ते मला छान वाटते, मला कम्फर्टेबल वाटतं आहे. आणि आर्टिफिशियल ते दिसणार आहे, नक्कीच दिसणार आहे, कारण मी मेकअप फील्डमध्ये काम करते, मेकअप एज्युकेटर म्हणून काम करते. त्यामुळे मला माहिती आहे कितीही नॅचरल मेकअप केला किंवा कुठलीही ॲडिशनल गोष्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावली तर ती दिसणारच आहे. त्यामुळे जेव्हा मी हे मायक्रो निडलिंग केलं तेव्हा मला हे माहिती होतं की ते दिसणार आहे, ते विजिबल दिसणार आहे. म्हणजे जो एकदम बारीक निरखून पाहणारा समाज आहे ना, त्यांना ते कळणार आहे की हे काहीतरी करून घेतलेलं आहे, तर ते कळणार. आणि ते बट ऑब्वियस आहे, कारण एकदमच कळणारच नाही असं जर करायचं असेल तर मग करायचं आहे कशाला, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे याच्यावरती ऑब्जेक्शन असू शकतो, पण हो, ते वाईट नाही दिसत आहे, ते छान दिसतं आहे, ते मला आवडलं आहे. पण आर्टिफिशियल असल्यामुळे ते दिसून येणार आणि ते कळणार की काहीतरी केलं आहे. आता राहिला प्रश्न, मी हे रिकमेंड करेल का? तर हो, नक्कीच. ज्यांना गरज आहे ना, की ज्यांना माझ्यासारखं मेकअप गेम सोपा करायचा आहे की आयब्रोज खूपच पातळ आहेत, तुमचे आयब्रोज जर सुंदर डेन्स असतील ना तर काहीच हरकत नाही आहे, किंवा नसतील जरी ना तरी करावंच असं काही नाही आहे बरं का. हे पर्सनल चॉईस आहे. म्हणजे मला मस्ती होती म्हणून मी केलं असं समजायला लागलं तर, कारण मला ते माझ्याच कामाचा रोज कंटाळा येत होता आणि ते कमी करण्यासाठी मी ते केलं आणि होती सुविधा म्हणून मी ते केलं. बाकी चॉईस इज युअर्स, तुम्ही करू शकता, सेफ आहे. म्हणजे मी हे तर सांगू शकते की जर तुम्ही चांगली जागा, चांगला डॉक्टर आणि चांगल्या ठिकाणी जर केलं तर सेफ तर आहेच आहे. 2 वर्षाच्या अनुभवातनं मी एवढं तर शिकले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमनंट म्हणजे आयुष्यभर नाही, ही गोष्ट पहिले डोक्यात घाला. तुम्ही एकदा केल्यानंतर तुम्हाला ॲटलिस्ट रिफिल तर ते करावं लागेल. जर देवाच्या कृपेने तुमची स्किन तेवढी खूप चांगली आहे की तिने ते छान पिगमेंट पकडून ठेवलं आणि तुम्हाला करायची गरज नाही पडली तर अतिउत्तम. म्हणजे जसं की मी सांगते की हे करण्यासाठी ना, मायक्रो निडलिंग करण्यासाठी 2 ते 3 सेटिंग्स घ्यावे लागतात तुम्हाला इनिशियली स्टेजला सुद्धा. पण माझ्या स्किनवरती ते पिगमेंट एवढं छान पकडलं की आम्हाला सेकंड सेटिंगची गरजच पडली नाही. नंतर मी रिफिल केलं 1 वर्षानं. आता या सगळ्याची जर प्रोसेस तुम्हाला पाहिजे असेल किंवा हे कसं केलं जातं हे जर पाहायचं असेल तर मी या आधीचे जे 2 व्हिडिओज माझे टाकलेले आहेत ते दोन्हींची लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये देते. एकामध्ये पूर्ण प्रोसेस मी समजून सांगितलेली आहे, दुसऱ्यामध्ये किती खर्च येतो, काय येतो किंवा मी कुठनं केलं त्यांच्या सर्वांच्या डिटेल्स दिलेल्या आहेत. तर ते व्हिडिओ दोन्हीसुद्धा तुम्ही रेफर करू शकता.
आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरेल आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटली असतील. पण त्यातूनही जर अजून काही प्रश्न असतील मायक्रो नेडलिंगबद्दल अरे कहना क्या चाहते हो? त्यातूनही जर तुमचे काही प्रश्न असतील मायक्रो नेडलिंगबद्दल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी उत्तरं नक्कीच देईन. आणि मी ज्यांच्याकडनं करून घेतलं तर पुन्हा एकदा त्यांचा ॲड्रेस आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते.